कागल येथील आरटीओ चेकपोस्ट जवळ अपघातांची मालिका थांबवायचं नाव घेत नसून आतापर्यंत 5 ते 6 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। या सर्व अपघातास आरटीओ चेकपोस्ट मॅनेजमेंट आणि रस्ते प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी जोरदार मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वात कागल पोलीस स्थानकात करण्यात आली। 12 जुलै रोजी कागल आरटीओ चेकपोस्ट नाका येथे विनायक अनिल पाटील वय वर्ष 28 राहणार कनेरी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या तरुण युवकाचा अपघाती मृत्यू झाला। ट्रक आणि दुचाकी यामध्ये झालेल्या अपघातात या तरुणाला आपला जीव गमवावा लागला। या अपघातास अदानी टोल नाका मॅनेजमेंट, हायवे प्राधिकरण, NHI रस्ते नियोजनाचे बाबतीत कामचुकार अधिकारी कारणीभूत आहेत। या अपघातास कारण ठरलेले सर्व व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच नाका चालू झाल्यापासून आज अखेर झालेल्या अपघाताची जबाबदारी व्यक्तिशः निश्चित करावी व गुन्हा नोंद करावा। तसेच मयत व्यक्तीच्या वारसास 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली। या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल न केल्यास शिवसेना पक्षाच्या वतीनं उग्र आंदोलन करू व याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील अशी मागणी उपजिल्हाधिकारी प्रमुख संभाजी भोकरे, शहर प्रमुख अजित मोडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, कोल्हापूर शहर प्रमुख विशाल देवकुळे, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेना शहर प्रमुख म्हाळू करिकट्टी, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष नितीन डावरे, विभाग प्रमुख वैभव आडके, वैभव मोडेकर, विभाग प्रमुख सावताराम कांबळे, महिला आघाडी प्रमुख रुपाली घोरपडे, जयसिंगराव मोरे, मल्हार पाटील, मल्हार कुलकर्णी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।